आता वळूया आपण चर्चेच्या मुद्द्याकडे। आजचा चर्चेचा मुद्दा या राज्यातल्या शेतकऱ्यांचा आहे। सध्या राज्याच्या ग्रामीण भागात जी अभूतपूर्व अशा प्रकारची डिझेल टंचाई निर्माण झालेली आहे त्याच्या कारणांचा शोध घेणारी आहे आणि त्या प्रश्नाच्या बद्दलचं जे गांभीर्य आहे ते सरकारपर्यंत पोहोचवणारी आहे। पण हे सगळं करत असताना शेतकरी सातत्याने त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवत असतात, आपल्याला संपर्क करत असतात, आपली व्यथा मांडत असतात। आज असंच एक पत्र शेतकऱ्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलंय। त्याचं म्हणणं आहे आमचं हे गाऱ्हाणं कोणीतरी सरकारच्या दरबारी मांडा, म्हणून हे पत्र आज महाराष्ट्राला वाचून दाखवतोय। सरकारपर्यंत ते पोहोचावं ही अपेक्षा आहे। साहेब, शेती करावी की सोडून द्यावी हा प्रश्न आज माझ्या एकट्याच्या मनात नाहीये, तर या मातीत काम करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या लाखो शेतकऱ्यांच्या मनात आहे। कारण संकटात तरी किती असावीत माणसावर आणि कुठल्या कुठल्या संकटाशी एकाच वेळी लढायचं आम्ही। खरीप तोंडावर आलाय साहेब, ही वेळ असते शेत पुजायची, उन्हा तानात मशागत करायची। पण गावातले ट्रॅक्टर आज शांत उभे आहेत। कालपर्यंत गाड्यांच्या तालावर धावणारी यंत्र आज गपगार झाली आहेत आणि आम्ही शेतकरी 2-2 दिवस हातात रिकामे कॅन घेऊन डिझेल पंपावर रांगेत उभे आहोत। पंपावरच आमच्या पंक्ती उठतायत, जेवण तिथंच, झोपणं तिथंच। कशासाठी? तर 2 थेंब डिझेल मिळावेत म्हणून। यंत्रणा म्हणते कॅन मध्ये डिझेल मिळणार नाही। अहो मग नांगरणी करायला काय प्रत्येक वेळी अख्खा ट्रॅक्टर आणि अख्खी जेसीबी पंपावर आणायची का? साठेबाजी रोखा ना साहेब, पण आम्हालाही तेच हवंय। पण साठेबाजांना पकडण्याच्या नादात निरपराध शेतकऱ्यांच्या गळ्याला फास कशासाठी? आज शेतीचं गणित बदलतंय। गावात मोजकी बैलजोडी उरली आहे। पोळ्याच्या सणाला सुद्धा पाराभोवती बैलाऐवजी आता गाई म्हशी फिरवण्याची वेळ आली आहे। शेतीचं चाक पूर्णपणे ट्रॅक्टरवर फिरतंय आणि त्या ट्रॅक्टरला श्वास डिझेल अभावी गुदमरतोय। नांगरणी झाली नाही तर पेरणी कशी करणार तुम्हीच सांगा, आणि जर पेरणी झाली नाही तर मग मातीतून उद्याचा पोटाचा घास कसा उगवणार हेही सांगा। पण दुःख एवढंच नाहीये, डोक्यावर अजून एक काळा ढग दाटून आलाय। खतांचं संकट आहे। आपण आपल्या काळ्या आईला रासायनिक खतांची इतकी सवय लावून दिली आहे की तिच्यातला नैसर्गिक श्वासच हरवून गेलाय। आज युरिया मिळाला नाही तर पीक उभं राहणार नाही। तिची ती ताकद नाही त्या मातीची। अन्नधान्याचं उत्पादन घटेल तिकडे 1000 मैलावर युद्ध पेटलंय, बॉम्ब तिकडे फुटतोय आणि ठिकऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या होत आहेत। युद्ध आमच्या बांधावर येऊन पोहोचलंय। आशेनं आभाळाकडे बघावं तर तिथंही धास्तीचं सावट आहे। हवामान खातं सांगतंय यावर्षी एल निनोचं संकट आहे। पाऊस कमी होईल म्हणजे निसर्गही आमच्यावर कोपणार यंदा। चहूबाजूंनी घेरले साहेब। अगदी महाभारतातल्या त्या चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यू सारखी आमची अवस्था झाली आहे। बाहेर पडायचा सध्या कुठला रस्ता दिसत नाहीये आणि लढाई मात्र थांबत नाहीये। कोणी मदतीला येऊ अथवा न येऊ, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे संकट फक्त शेतकऱ्याचं नाहीये। शेतातला ट्रॅक्टर थांबला तर शहरातल्या एसी डायनिंग टेबलवरची चपाती गायब होईल। आम्हाला युरिया मिळाला नाही तर उद्या मॉलमध्ये मिळणारा तुमचा घास सुद्धा गायब होईल। तो तुमच्या पगाराला सुद्धा परवडणार नाही। कारण शेतकरी फक्त स्वतःसाठी अन्न पिकवत नाही, उगवत नाही, तो संपूर्ण देशाच्या पोटासाठी आणि ताटासाठी जगतोय। स्वतःच्या पोरांच्या तोंडचा घास काढून तो या देशाची भूक भागवतोय। म्हणून आम्हाला सहानुभूतीचे 4 शब्द तुमच्याकडून नको आहेत। पाठीवर हात ठेवून थोडासा दिलासा हवाय। आम्हाला आधार हवाय, आम्हाला डिझेल हवाय, आमच्या शेतीला खत हवाय। निसर्गाशी 2 हात करायला अजूनही आम्ही समर्थ आहोत। हार मानलेली नाही साहेब। आम्ही फक्त जगण्यासाठी नाही
या देशाला जगवण्यासाठी लढतोय साहेब. एक संकटातला शेतकरी, त्याची ही भावना आहे. म्हणूनच आज या सगळ्या मुद्द्याची तितकीच गांभीर्याने चर्चा होणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं आपण या चर्चेत आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत. खूप स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते विनोद वाघ सुद्धा जोडले गेलेले आहेत. विनोदजी, तुमचंही स्वागत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी आहेत. काकासाहेब, तुमचंही स्वागत आहे. आपल्यासोबत शेतकरी नेते विजय जावंदिया सर थोड्याच वेळात जोडले जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परभणीहून विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत शेतकरी आहेत, जे शेतकऱ्यांची ग्राउंड झिरोवरून काय त्यांचं गाऱ्हाण आहे, त्यांची व्यथा काय अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतंय, हे आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे चर्चेला सुरुवात करण्याच्या पूर्वी आधी ग्राउंड झिरो काय हे जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून विशाल, मी तुमच्याकडे येतोय. या शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या आधी महाराष्ट्राच्या पर्यंत पोहोचूया आणि मग आपण चर्चेवरती जाऊया, प्लीज. विशाल. विलास, आवाज येत नाहीये. हा, बोला, तुमचा आवाज येतोय, बोला. परभणीमध्ये डिझेल टंचाईची परिस्थिती अशी आहे की आज सकाळपासून जर शेतकरी एखाद्या पेट्रोल पंपावर थांबला तर त्याला अक्षरशः रात्रीपर्यंत पेट्रोल मिळत नाही. आणि त्यामुळे अनेक शेतकरी सोबत डब्बा घेऊन पेट्रोल पंपावर मुक्कामी थांबतायत. एक 10 लिटर डिझेल साठी शेतकऱ्यांना ही त्रेधा तिरपट करावी लागते. प्रशासनाने जरी आदेश काढले असतील की 7-12 ॲग्री स्टॅक आणि आधार कार्ड पाहून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 100 लिटर डिझेल देणं आवश्यक आहे, परंतु पेट्रोल पंप चालकांकडून या नियमाला हडताल फासला जातोय. शेतकरी त्या ठिकाणी मोठ्या आशेने डिझेल मिळेल असं यामुळे जात आहेत, परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्षामध्ये डिझेल देताना मात्र पेट्रोल पंप चालक जे आहेत ते नियमांचा हवाला देतात. प्रशासनाने जे आदेश दिले आहेत त्या आदेशांना देखील मानायला तयार नाहीत आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले. आपल्यासोबत परभणीचे शेतकरी आहेत की नेमकी त्यांना काय अडचणी ते डिझेल घेताना आपण ते जाणून घेणार आहोत. तुम्ही सकाळी शेतकरी कामासाठी डिझेल घेण्यासाठी गेला, काय सांगण्यात येतं? जवळपास 3 दिवसापासून मी इथं डिझेलसाठी प्रयत्न करतो. आता मला हळदीची लागवड करायची, 3 एकर करायची. त्याला मशागतीसाठी 2-3 वेळेस रुटर मारून त्याच्यानंतर बेड करणं लागते आणि नंतर हळद लागवड करणं लागते. एखादा जर पाऊस पडला, चिखल जर झालं तर मला तिथे हळद लागवडच करता येणार नाही आणि बेड करता येणार नाही. त्याच्यामुळे मला अत्यंत आवश्यक डिझेल आहे, पण कुठल्याच ट्रॅक्टरवाल्याला डिझेल इथं न मिळाल्यामुळे सगळे शेतीचे काम बंद झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना खूप मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जाणं लागत आहे. विलास, एकूणच डिझेल मिळत नाहीये आणि त्यामध्ये आज संध्याकाळपासून परभणीमध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे. काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने देखील हजेरी लावली आणि त्यामुळे शेतामध्ये जाणं शक्य नाहीये. आता डिझेल जर नाही मिळालं तर नेमकी शेती करायची कशी, हा प्रश्न आहे. आपल्यासोबत अनेक शेतकरी आहेत. डिझेल मिळालं का तुम्हाला? डिझेल जवळपास फिटनच झाले. हा मे महिना म्हणजे शेतकऱ्यासाठी सर्वात महत्वाचा असतो, कारण ह्या महिन्यामध्ये शेतीची मशागत केल्या जाते. जेव्हा आम्ही नाही का पेट्रोल पंपावर डिझेलसाठी चाललो तेव्हा तिथे नाही का आम्हाला 7-12 मागायला येतात. जेव्हा 7-12 आम्ही द्यायलो तेव्हा ती 7-12 जर आमच्या आई वडिलांची असेल तर ते म्हणाले की नाही, आई वडिलाला तुम्ही इथं घेऊन या. आई वडिलाचं वय 60-70 आहे, तर त्यांना आम्ही इथं लाईन मध्ये उभी करावं का? त्याच्यानंतर एक दुसरा प्रश्न की परिस्थिती शेतकऱ्याच का निर्माण? परभणीच्याच बाजूला हे चाललंय आपलं, काय म्हणतात, समृद्धी मार्ग चाललाय, बायपास मार्ग चाललाय. तिथं जवळपास 40-50 हायवा, 40-50 जेसीबीचं काम चालू आहे. ते 24 घंटे चालू आहे. त्यांना डिझेल कुठून भेटत आहे आणि आम्हा शेतकऱ्यांना डिझेल का भेटत नाही, हा प्रश्न आमचा सरकारला आहे. ही परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. आपण काल ती बातमी केली, त्या बातमीमध्ये देखील दाखवलं की जे गुत्तेदार आहेत, जे कन्स्ट्रक्शन कंपनी चालवतात, त्यांना मोठ्या प्रमाणात डिझेल मिळतोय, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना अगदी 20 लिटर डिझेलसाठी सुद्धा पेट्रोल पंप चालकांच्या समोर हातपाय जोडावे लागतात. तरी देखील त्यांना डिझेल मिळत नाही. विलास. विशाल, धन्यवाद. आपला उद्देश हा आहे की ग्राउंड झिरोवरती आपण काहीतरी एक्झॅगरेट करून सांगतोय, काहीतरी अतिरंजित काही बातमी करून सांगतोय, असं अजिबात नाहीये. जी वस्तुस्थिती आता खाली आहे, परिस्थितीची पूर्ण जाणीव आपल्याला आहे. देशावरची परिस्थिती काय, जगावरची परिस्थिती काय, खाली परिस्थिती काय याची जाणीव आहे. पण आज शेतकऱ्यांची परिस्थिती सुद्धा सरकारपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे
आणि या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्यासाठी प्रशासनानं अधिक संवेदनशील होणं गरजेचं आहे. म्हणून आज बडे मुद्देच्या माध्यमातून आपण ही चर्चा करतोय. आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत भाऊ आपल्या सोबत आहेत. रविकांतजी, ही परिस्थिती का निर्माण झाली असं तुम्हाला वाटतं? शेतकऱ्याला एकानंतर एक संकट, या संकटामध्ये आज किती मोठी भर पडली आहे? उद्याच्या खरीपाच्या दृष्टीनं आजची ही परिस्थिती किती गंभीर आहे? नाही, अशी गंभीर परिस्थिती आजपर्यंत कधीच तयार झाली नाही. एक तर मुळामध्ये मागच्या वर्षी ज्या 2-3 वर्षामध्ये सोयाबीनला भाव मिळाला नाही, कापसाला भाव मिळाला नाही, शेतीमालाला कुठलाही भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. या सरकारमधल्या लोकांनी सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू. आता 1.5-2 वर्ष उलटून गेलं तरी अजून कर्जमाफीचं नाव नाही, फक्त यांच्या घोषणा सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे खाते एनपीए मध्ये गेले, नवीन पीक कर्ज मिळायला तयार नाही. आता आम्हाला पेरणीपूर्व मशागत करायची तर तुम्ही डिझेल द्यायला तयार नाही. हे देशावरचं संकट जरी असलं तरी याच्यामध्ये प्रायोरिटी क्रम लावला पाहिजे ना. अत्यावश्यक सेवा सुविधांना डिझेल द्या, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना डिझेल द्या. आता पेरणीपूर्व मशागतीला ट्रॅक्टरसाठी जर डिझेल तुम्ही देणार नसाल, पेट्रोल तुम्ही देणार नसाल, तर आम्ही पेरण्या कशा पुढे करणार आहे? आता शेतच जर तयार झाले नाही तर उद्या पेरणीचा किती मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणून शेतकरी नाही केला पेरा तर हे लोक काय खातील? धतुरा. अरे आम्ही जर पेरलं नाही तर टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यामध्ये अजून अन्नधान्य निर्मितीची सोय नाहीये. जर हे संकट तुमच्यावर येणार होतं हे तुम्हाला अगोदर याची कल्पना होती तर तुम्ही बाकीच्या राज्याची 5 राज्याची इलेक्शन होईपर्यंत एक शब्द बोलला नाही आणि अचानक व्हिन्झिकल सारखा झटका येतो एखाद्या माणसाला, तसा झटका आला आणि लगेच हे सगळं आलं. कोणत्या क्षणी देशाचे पंतप्रधान काय भूमिका घेतील याचा नेम नाही. मी तर म्हणतो श्रीलंकेसारखी आपली अवस्था झाली तर नवल वाटू देऊ नका. हे पूर्णपणे सरकारच्या नियोजनाचा ढिसाळपणा आहे. हे सरकारचं फेल्युअर आहे. आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न आहे. हा राजकारणाचा प्रश्न नाही. आता हा राजकारणाच्या पलीकडे गेलेला प्रश्न आहे. एक तर पीक विमा सुद्धा हे द्यायला तयार नाही. हजारो कोटी रुपये जमा केले, वाटताना फक्त कमी पैसे वाटले, 50% पैसे वाटले. बोगस बियाणं मार्केटमध्ये आलेलं आहे. खत आम्ही मागायला गेलो तर हे खताबरोबर दुसरं लिंकिंग मध्ये खत जबरदस्ती देतात. जे पाहिजे ते खत देत नाही. गोडाऊन त्या ठिकाणी साठेबाजी करून ठेवले कृषी केंद्र चालकांनी आणि या सगळ्या कंपन्यांनी. अरे आम्ही जगायचं कसं? आमची शेतकरी आणि माणूस म्हणून तुम्ही आमचं जगणं मान्य करणार आहे की नाही करणार आहे? आणि आता तुम्ही कॅन मध्ये डिझेल देणार नाही तर प्रत्येक वेळी का ट्रॅक्टर आम्ही पंपावर घेऊन येणार आहे का? कशी काय परिस्थिती आहे? शेतकऱ्यांना डिझेल मध्ये कॅन मध्ये डिझेल दिलं पाहिजे तरच ही सगळी नांगरणी, कल्टिवेटर हे सगळं होऊ शकतं. अन्यथा या वर्षीचं शेत पेरणं अतिशय मुश्किल होणार आहे आणि याचा सरकारनं गांभीर्याने विचार केला पाहिजे. नाहीतर नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना तुडू हाणलं तसं महाराष्ट्रातला शेतकरी दिसल तिथं या सगळ्या सत्ताधारी लोकांना नाही, अशा प्रकारे मी तुमचा संताप समजू शकतो, पण आपल्याला या परिस्थितीवर मार्ग काढावा लागेल. आपल्याला या परिस्थितीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी अधिक प्रशासनाला सजग व्हावं लागेल. याच्याबद्दल कुठलंही दुमत नाहीये. काँग्रेसचे प्रवक्ते सुद्धा आपल्यासोबत काकासाहेब कुलकर्णी. काकासाहेब, काय स्थिती आहे तुमच्या परिसरामध्ये? तुम्ही ग्रामीण भागातून आहात. आज मी विशेषतः या चर्चेमध्ये ग्रामीण भागातल्या व्यक्तींना आमंत्रित केलेलं आहे, जेणेकरून तुमच्याकडून आम्हाला खालून रिपोर्ट मिळेल की स्थिती काय आहे, ती अधिक सोपं पडेल समजून घ्यायला. विलासजी, अतिशय चांगला विषय तुम्ही आज चर्चेला आणलात, जो सर्वसामान्यांच्या निगडीत, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी निगडीत असणारा प्रश्न तुम्ही आज घेतलात. पहिल्यांदा तुमचे आभार. नंबर 2, सोलापूर सारख्या भागामध्ये किंवा एकंदरीत अखंड महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्याच भागामध्ये 50-60% जास्त पंप बंद अवस्थेत असल्याचं आपल्याला पहिल्यांदा दिसतंय. जे पंप चालू आहेत त्या पंपावर किमान 500-600 मीटरच्या रांगा लागलेल्या आहेत. म्हणजे अर्ध्या किलोमीटर जास्त रांगा लागलेलं हे चित्र महाराष्ट्रातल्या नॉन मेट्रो सिटीतल्या कोणत्याही पंपावर जावा हे सर्रास अखंड महाराष्ट्रामध्ये दिसलेलं आपल्याला चित्र दिसतंय. 2014 साली मोदी साहेब जेव्हा सत्तेवर आले त्याच्या पूर्वीचे पेट्रोलचे भाव होते 71 रुपये आणि डिझेल होतं 55 रुपये. आज 2026ला पेट्रोल आणि डिझेलचे भाव जर आपण बघितले तर शक्तीपार यांनी भाव नेलेले आहेत. म्हणजे एक तर दर वर्षाला 5 ते 7% तुम्ही भाव वाढ करता. हे सगळ्यांनी आम्ही स्वीकारलं. जर आम्ही स्वीकारलं नाही तर तुम्ही आम्हाला देशद्रोही म्हणता आणि भाववाढ जर आम्ही स्वीकारली तर तुम्ही देश हितासाठी मदत करा म्हणता. आम्ही खुल्या मनानं या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या, परंतु जर तुम्ही पुरवठा सुरळीत करणार असेल, या राज्यातला या देशातला शेतकऱ्याला मारायचं धोरण आपल्या मित्रांसाठी असेल, अदानी आणि अंबानी जर तुम्ही बाहेर डिझेल आणि पेट्रोल निर्यात करणार असेल, त्यांना तुम्ही परवानगी देणार असेल तर या देशातल्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं? या राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याची जर आपण अवस्था बघितली तर शेतकऱ्याला देशभर घडण्याला लावण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने लावलेलं आहे. काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं की बाबा साठेबाजी करू नका. अहो, जर तुम्ही पुरवठा सुरळीत करणार नसेल, पंपावर डिझेल
मुबलक प्रमाणात मिळणार नसेल तर शेतकऱ्यांनी करणार काय? साठेबाजी करणारच ना. आणि तुम्ही काय म्हणताय, साठेबाजी करणार आम्ही गुन्हे दाखल करू, म्हणजे शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करणार? तुम्ही पहिल्यांदा ठरवा तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही पहिल्यांदा स्वतःचा अपयश या जनतेसमोर स्पष्ट करा की आम्ही सुरळीत पुरवठा करू शकत नाही, जागतिक अडचण आहे, आमची अडचण आहे. तुम्ही एक तर खोटं बोलताय, रेटून बोलताय. तुम्ही सांगता की आमचा पुरवठा सुरळीत आहे, परंतु काँग्रेसवाले साठेबाजी करताय तसं काल ठीक नवनाथ आहे. पण म्हणाले. काय चाललंय म्हणजे नाही, शेतकऱ्याच्या हे- जिथं अन्न आपण हे खातो, असं असं त्या असू अन्नाच्या कुठला विषयात पक्ष तरी राजकारण करू नका. नाही, मी त्याच्यात तोंडात सहमत नाही. किडे आळ्या पडून पडतील ही लोक. जर शेतकऱ्याच्या विषयावर तुम्ही राजकारण करणार असेल तर तुमचं नाही, कुणी मरण करू नये, साधा कुणी असणार करू आहे. नये, ही राजकारण- परिस्थिती नाहीये. सर, एक आज मिनिट देश एक मिनिट हा, राजकारणाच्या ठिकाणी केलं पाहिजे. हो. परंतु जिथं जो शेतकरी दादा या जगाला जगवतो त्या जगवणाऱ्या दात्याच्या विषय तुम्ही राजकारण करता. अरे लाज वाटली पाहिजे सगळ्यांना. ठीक आहे. ही परिस्थिती जी आज निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीची जाणीव प्रत्येकाला आहे, पण या परिस्थितीमध्ये प्रशासनाचीही जबाबदारी आहे की त्याची झळ कमीत कमी लोकांना बसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राधान्यक्रम आपल्याला ठरवावा लागेल आणि त्यानुसार आपल्याला पुढची पावलं उचलावी लागतील. विनोद वाघजी, दोन्ही पाहुण्यांनी आतापर्यंत नेमकं काय सांगितलं तुम्ही ऐकलं. त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या परिस्थितीला प्रशासनाचं अपयश जबाबदार आहे. मग प्रशासन हे मान्य करतंय का की खरंच खाली टंचाई आहे? जर पुरवठा मध्ये खंडित होत असेल तर वर काही अडचण आहे, साठा नाहीये, काय परिस्थिती काय आहे? कारण हे कन्फ्युजन काय आहे? जर साठा आहे तर मिळत का नाहीये? जर मिळत नाहीये तर मग साठा आहे म्हणण्याला अर्थ काय? आपण सांगितल्याप्रमाणे खरं तर सुरुवात जसं आपण केली की जागतिक स्तरावर युद्धामुळे सगळीकडेच एक पूर्ण जगावर एक मोठं संकट ओढवलेलं आहे. तरी सुद्धा अशा परिस्थितीत सुद्धा भारतात आणि राज्यात डिझेलचा साठा आपल्याकडे काही महिने पुरेल असा भरपूर साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. आज जसं या ठिकाणी रविकांतजी तुपकर यांनी सांगितलं, कुलकर्णी यांनी सांगितलं, खरंय काही जिल्ह्यात, आता मी बुलढाणा जिल्ह्यातला आहे त्यामुळे मलाही माहिती आहे, बुलढाणा जिल्ह्यात बऱ्याच पंपावर अशी परिस्थिती निर्माण झाली. तुम्हाला मिळते का? शेतकऱ्यांसाठी अशी- तुम्हाला मिळते का शेतकऱ्यांसाठी डिझेल? मी सांगतो ना, मी सांगतोय त्याच्यावरच येतो. शेतकऱ्यांसाठी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे. परंतु कुठंतरी मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये जे तफावत निर्माण झाली त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडतोय. आणि त्याहीपेक्षा पॅनिक होऊन अनेक लोक, शेतकरी म्हणत नाही मी, अनेक लोक ज्याला गरज नाही असे काही लोक त्या ठिकाणी साठवणूक करून ठेवतायत आणि त्यामुळे अडचण निर्माण होते. उद्या कदाचित डिझेल मिळणारच नाही, पेट्रोल मिळणारच नाही, अशी जी काही चर्चा आणि ज्या काही अफवा पसरवल्या जातात त्यामुळं त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर रोजचा जो खप आहे त्याच्यापेक्षा अशा अफवा दुप्पट, तिप्पट पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल पद्धतीने करा. विनोदजी, ही वेळ कशी आहे तुम्हाला सांगतो, ही वेळ संकटाची आहे. अशा वेळी साठेबाजी जो कोणी करेल त्याच्यातून पैसा कमवण्याचा प्रयत्न करेल त्यांना तुम्ही दाखवा ना हे सरकार काय आहे ते. त्याच विषयावर येतो मी. हा, त्याच्यासाठी संबंधित सगळ्या जिल्हाध्यक्ष, जिल्हाधिकाऱ्यांना तशा पद्धतीचे आदेश दिले. त्या पद्धतीने शासन कारवाई करतायत. परंतु त्यामध्ये सुद्धा काही जण मुद्दामून आता विरोधाला विरोध करायचा, राजकारणाशी राजकारण जर करायचं म्हणून साठेबाजी करणारे सगळे शेतकरी आहे, मग तुम्ही शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करणार का? अशा पद्धतीचं आम्ही पण शेतकरी आहे, आम्हाला पण कळतं. आणि शेतकऱ्याचे खरीपाचा हंगाम आहे त्यामुळे शेतकऱ्याला लागतं डिझेल, आम्हालाही कळतं. त्यांना पुरेपूर डिझेल मिळावं. परंतु त्यांच्या व्यतिरिक्त हा जो काही फक्त धुडगूस घालण्याचा प्रयत्न इतर जण शेतकऱ्याच्या नावाखाली जे काय करतायत, किंबहुना ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करताय मी बघतोय. नाही, मी पण यात कोणी राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करत असेल तर ते दुर्दैवी आहे, हे होता कामा नये. विनोदजी, मी त्या मताशी सहमत आहे तुमच्या, मी तुमच्या त्या मताशी सहमत आहे. पण विनोदजी, तुम्ही ग्रामीण भागातले आहात, आपण सगळे ग्रामीण भागातले आहेत. आज ग्रामीण भागातली सगळी परिस्थिती पाहता आपल्याला तिथं समजा त्या जिल्ह्याला एक एक्स कोटा दिलेला असेल तर या काळामध्ये विशेषतः मेच्या मध्यापासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खरीपाच्या मशागतीची कामं जास्त असतात. सगळी शेती आता जवळपास सगळी शेती ही 80% आपली याच्यावरती आलेली आहे, ट्रॅक्टरवरती, यांत्रिकीकरणावरती आलेली आहे. मग कोटा वाढवून द्या ना तुम्ही. जर मागणी वाढणार आहे तर कोटा वाढवून द्यायला काय अडचण आहे? सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे मी तुम्हाला सांगितलं की हे जागतिक स्तरावर अडचण आहे. तरी सुद्धा या देशात, या राज्यात आपण पुरेसा पुरवठा त्या ठिकाणी करतोय. परंतु उपलब्ध साठ्यापेक्षा जास्त मागणी त्या ठिकाणी होते. आणि हे कशामुळे होत आहे की शेतकऱ्यांमध्ये किंवा लोकांमध्ये जी काही चर्चा अफवा पसरवली जाते
नेमकं ही अफवा कोण पसरवतं हे आपण शोधलं पाहिजे. सरकार ते शोधतंय. मी मी आम्हाला मी मी विशाल मानेंकडे जातो. विशाल मानेंकडे जातो. मला विचारू द्या शेतकऱ्यांना. विशाल, हे पॅनिक बाईंग होते का विचारा बरं. म्हणजे काही अफवा पसरल्यामुळे लोक जास्त प्रमाणात साठवणूक करतायत का, काय वस्तुस्थिती आहे जरा सांगा बरं. विचारा तिथल्या शेतकऱ्यांना. डिझेल मिळणार नाही किंवा डिझेल उपलब्ध नाही अशी अफवा खरंच ऐकली का तुम्ही काही? मुख्यमंत्री साहेब म्हणतात सगळं डिझेल स्टॉक आहे, भरपूर आहे सगळं आहे. आणि मध्ये तर एकाही पंपावर डिझेल नाहीये. आता खरीप मशागतीची कामं जोरात चालू आहेत. पेरणी पूर्वेचे काम शेतकऱ्याला करायचे, लेबर भेटन झालाय. लेबर नाही म्हणून यांत्रिक भरोश्यावर करायला लागलं तर इथं पंपावर डिझेलच भेटन जायला लागले. डिझेलला रात्रभर बसून 10 लिटरच्या वर डिझेल देऊन झाले. 1000 रुपयाचंच म्हणायचे डिझेल. काही जण तर म्हणतात 7-12 द्या, 7-12 द्या, तर 7-12 दाखवली तरी ते 1000 रुपयाच्या वर डिझेल देईल. आता शेतकऱ्यांना शेतात काम करावं की पंपावर इथं बसावं इथं रात्री बेरात्री कधी टँकर यायचे. ठीक आहे. विशाल मुद्दा कळला. रविकांतजी, या सगळ्यामध्ये सुसूत्रतेचा अभाव आहे असं तुम्हाला दिसतंय की दुसऱ्या याच्यातला महत्वाचा ग्रामीण भागामध्ये टंचाई. शहरामध्ये मी जाऊन आलो सगळीकडे, एकही असा पंप नाही ज्या पंपावरती अडचण आहे. मग ग्रामीण शहरी अशा प्रकारचा काही भेद आहे का? पुरवठा साखळीमध्ये काही अडचण आहे का? सुसूत्रतेमध्ये प्रचंड अडचण आहे आणि यांचं प्लॅनिंग शून्य आहे. आता विनोद वाघ आमचे मित्र आहेत, भारतीय जनता पार्टीची बाजू अत्यंत ताकदीने लावून धरतायत. त्यांची मजबुरी आहे, कारण त्यांना तसं बोलल्याशिवाय भारतीय जनता पार्टीत प्रमोशनच मिळणार नाही. विनोदजींनी सांगितलं की अफवा पसरवल्या जात आहेत. ही सरकारची बाजू मांडण्यापुरतं ठीक आहे. अरे कोण किती अफवा पसरवते, काय पसरवते, पण शेतकऱ्यांना डिझेल लागते ही वस्तुस्थिती आहे. आणि 4-4 दिवस झाले शेतकरी रांगेमध्ये डिझेलच्या लाईनमध्ये उभे आहेत, ही पण वस्तुस्थिती आहे. 5-5 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत. याच्याबद्दल तुम्ही काय बोलला? ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना डिझेल पुरवण्याच्या संदर्भामध्ये सरकारने काय योजना केली आहे, सरकार काय करणार आहे हे तुम्ही सांगा. मुबलक साठा आहे, घाबरू नका, पॅनिक होऊ नका असं वगैरे बोलून वेळ मारून नेऊ नका. पण रविकांतजी, पॅनिक बाईंग होतंय का? पॅनिक बाईंग होतंय का? असं काही होतंय का? कारण पॅनिक बाईंग झालं तर निश्चितपणे ताण पडू शकतो याच्यावरती. त्याच्याबद्दल काय लोकांकडे काय दुसरं काही मोठमोठ्या होत थोडी साठवायला अशी अजिबात परिस्थिती नाहीये. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना प्रायोरिटीने डिझेल आणि पेट्रोल मिळालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने सरकार काय करतंय हा आमचा प्रश्न आहे. आणि नुसतंच काँग्रेसवर यांनी टीका करायची, काँग्रेसने त्याच्यावर टीका करायची, हा राजकारणाचा प्रश्न नाहीये. हा जीवन मरणाचा प्रश्न आहे तुमच्या आमच्या. अरे उद्या जर अन्नधान्याची निर्मिती नाही झाली तर काय खाणार आहे? श्रीलंकेपेक्षा सुद्धा वाईट अवस्था भारताची होईल. त्यामुळे गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्याला डिझेल मिळवून देणं, पेट्रोल मिळवून देणं, त्याची मशागत होणं, त्याची पेरणी होणं ही नितांत गरज आहे. आणि यांनी 30 जूनचं ते पीक सांगितलं ना कर्जमाफीचं, त्याच्यामुळे खाते आमची एनपीए झालेले आहे. नवीन पीक कर्ज मिळायला तयार नाही. सगळ्या बाजूला आम्ही संकटात सापडलेलो आहे. ठीक आहे. विनोदजी ठीक आहे. विनोदजी बोला. विलासजी, तुम्ही पहिले जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे. मी काल मुंबईवरून येत असताना संभाजीनगरच्या पाठीमागपर्यंत सगळ्या पंपावर एलपीजी गॅस त्या ठिकाणी मिळत होता. त्याच्यानंतर पेट्रोल, डिझेल सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळत होत्या. पण तिथून पुढे तुम्ही जे सांगितलं ग्रामीण भागातच ही परिस्थिती निर्माण झाली आणि काही जिल्ह्यात ही परिस्थिती निर्माण झाली. आणि मी सांगितलं तसं खरंच ग्रामीण भागाच्या अफवा आणि चर्चा पसरवल्या जातात, त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. परंतु तरी सुद्धा सरकार म्हणून ही सरकारची आमची जबाबदारी बनते. त्यासाठी सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे. आणि आज रविकांत तुपकरजी यांनाही माहित आहे की शेतकरी चेहरे त्यांनाही माहित आहे, मलाही माहित आहे. ते आम्ही सगळे ग्राउंड लेवलवर काम करणारे लोक आहे. आम्ही बघतो, आम्ही फिरतो, पेट्रोल पंपवर ते जात असतील, मी जातो. त्यातले किती शेतकरी त्यांनाही माहित आहे. त्यांनी छातीवर हात ठेवून ठामपणे सांगावं. त्यातल्या शेतकऱ्या व्यतिरिक्त त्यांना एकही माणूस दिसतो का नाही दिसत कॅन घेऊन हे त्यांनी सांगावं. आज दिसतंय ते चित्र आहे. अहो मलाही डिझेल पेट्रोल लागतं. माझ्याही घरी आज बैल नाही, आज बैल कोणी वापरत नाही, ठेवत नाही, सांभाळत नाही. त्यामुळे जवळपास सगळेच जण आधुनिकरणाने ट्रॅक्टरनं त्या ठिकाणी शेती करतायत. आम्हालाही शेतीसाठी डिझेल लागतं, सगळ्यांना डिझेल लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांना डिझेल पुरेपूर मिळू शकतं. पण शेतकऱ्या व्यतिरिक्त ही जी साठवणूक करणारे लोक आहे त्यांच्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण होते. त्याच्यामुळे आपण विनोदजी अशा प्रकारचे साठवणूक करणारे जर तुम्हाला माहित असतील ना तर त्यांचा बंदोबस्त करायची जबाबदारी तुमची आहे. हो, तुम्ही करा जबाबदारी त्यांची. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पेरणीला आणि मशागतीसाठी त्यांना सगळ्या सुखसुविधा मिळू द्यायच्या नाही अशा पद्धतीचं राजकारण काँग्रेस या ठिकाणी करते का? हा माझा प्रकार होतो की तुम्ही जर आम्ही म्हणतोय काकासाहेब येतो तुमच्याकडे, येतो काकासाहेब, येतो तुमच्याकडे, येतो हे त्याला विरोध करताय.
शेतकऱ्यावर आम्ही कारवाई करायची म्हटलो नाही. उलट या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतीच्या कामासाठी मशागतीसाठी डिझेल मिळालं पाहिजे. पेट्रोल पंप धारकांना तसे आदेश दिले, सगळ्यांना तसे आदेश दिले, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि त्या पद्धतीनं सगळे जिल्हाधिकारी आणि सगळे शासन ठीक काम आहे. करतात. पण विनोदजी प्राधान्यक्रम पण महत्वाचा आहे. जसं आपत्काल जर डिझेल दिलं तर पेट्रोल पंप चालकावर कारवाई होईल असे कलेक्टर आणि एसपीने पत्र दिले पेट्रोल पंपवाल्यांना. कॅन मध्ये जर डिझेल दिलं तर मग आम्ही आता ट्रॅक्टर काय डोक्यावर उचलून न्यायचं का डिझेल संपल्यावर? काय बोलता विनोदराव तुम्ही? हे बोलण्यापुरतं ठीक आहे, पण प्रत्यक्ष कॅनमध्ये डिझेल देण्याचा विषय नाही. कॅनचा विषय का आला योगांजी? कॅनचा विषय याच्यासाठी आला की शेतकऱ्याच्या नावाखाली तुम्हाला मला माहित आहे आज तुम्हाला बोलता येत नाही, तुम्ही बोलणार नाही. तुमची जबाबदारी आहे. आमची नाही आहे. किती लोक त्या ठिकाणी साठवणूक करतायत? तुमचं अपयश तुम्ही लोकांवर ढकलून देऊन मोकळे होऊ नका. मोकळे होता. सरकारची जबाबदारी ही आहे. सरकार नावाच्या यंत्रणेचं हे काम आहे. सामान्य नाही एक मिनिट मी थोडंसं थांबवतो विनोदजी मी सगळ्यांना थांबवतो. हे बघा, पंतप्रधानांनी अतिशय स्पष्टपणे काही गोष्टी सांगितल्या, आपल्या देशाला येऊन सांगितल्या की भविष्यात काय परिस्थिती निर्माण होणार आहे, आपण सगळ्यांनी कशा प्रकारे बचत करणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल कोणाचंही दुमत नाहीये. आपल्याकडे विहिरी नाही आहेत, मान्य आहे. आपल्याकडे पेट्रोल डिझेल नाही आहे, हे लोकांना मान्य आहे ना. पण आहे, समजा हे एवढं आपल्याकडं आहे, तर त्या आहेतून आपल्याला सगळ्यांना व्यवस्थितरित्या सगळ्यांना नीट मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी प्रायोरिटी ठरली पाहिजे. याचं नियोजन करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रशासनानं हा विषय अतिशय, जसा कोरोना काळामध्ये कोरोनाला जसं गांभीर्याने घेतलं तसं हा विषय पेट्रोल डिझेल हे कोणीतरी पंपवाल्यांचा विषय नाहीये. हा विषय सरकारचा नाहीये, हा विषय प्रशासनाचा आहे. प्रशासनाला ठाण मांडावं लागेल. प्रशासनाला पुढच्या काळात एका जिल्ह्यापुरतं नाही, सगळ्या जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी आता इंधन हाच पुढच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा विषय असणार आहे. प्रशासनाने या सगळ्यामध्ये गांभीर्याने घेणं गरजेचं आहे का काकासाहेब? आणि हे गांभीर्य खाली दिसतंय का? आपण जर बघितलं तर विनोद वाघ अशा संकट काळात राजकारण करतायत, त्यांना किमान लाज वाटायला पाहिजे. मी हे वाक्य जबाबदारीने बोलतोय. त्याचं कारण असं आहे की तुम्ही स्वतः स्पष्टपणे सांगा ना, आमच्याकडे मर्यादित स्टॉक आहे, पुरवठा आपण थोडं सुरळीत होईपर्यंत सगळ्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे. ते आव्हान करायला तयारच नाहीत. ते धडधडीत खोटं बोलताय चॅनलवर येऊन. कबूल व्हा ना, तुम्ही कबूल व्हा ना. या शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही पुरवठा नाही तू करून प्रश्न सुटणार नाही. हे बघा, तुमचं दबाव नाही आणि तुम्ही पहिल्यांदा नाक घालून तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागा येऊन. काय बोलताय तुम्ही शेतकऱ्यांची येऊन? नाही एक मिनिट, वैयक्तिक जाऊ नका, आपण मुद्दे मांडूया. काकासाहेब या देशात कुठंतरी उद्रेक झाला पाहिजे. देश कसा बर्बाद होईल. तुमच्या बुलढाणा जिल्ह्यात लोक तलवारी या सगळ्यातून कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होता कामा नये. ही संयमाची वेळ आहे. ही देशासाठी, महाराष्ट्रासाठी, सगळ्यांसाठी संयमाची वेळ आहे आणि आपण सगळ्यांनी संयम दाखवला पाहिजे. यात राजकारण चमकून घेण्याचा कुणी प्रयत्न करता कामा नये आणि सरकारने सुद्धा याच्यामध्ये थेटपणे प्रामाणिकपणे काही गोष्टी समोर सांगितल्या पाहिजेत लोकांना. मी परभणीला जातोय, विशाल माने आपल्या सोबत आहेत. विशाल, शेतकऱ्यांची काय अपेक्षा आहे? कारण याच्यामध्ये दोन प्रकारचे संकट शेतकऱ्यांच्या समोर आहे. एक म्हणजे आता डिझेलचे भाव वाढले, त्याच्यामुळे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक्टर चालकांनी असेल किंवा जेसीबी चालकांनी असेल त्यांचे भाव वाढवले, दुप्पट भाव गेले. त्यामुळे मशागतीसाठीच आता खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ शेतकऱ्याला बसतीये. अशा बहुतेक तिकडची लाईट आली वाटतं. ही जी आर्थिक झळ बसतीये, एक प्रकारचा आर्थिक कणा मोडतोय, त्याबद्दल शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? उल्हास, निश्चितच ट्रॅक्टर चालक असतील किंवा जेसीबी चालक असतील आपले भाव वाढवलेले आहेत, परंतु तरी देखील त्यांना डिझेल मिळत नाही आणि त्यामुळे मुळात शेतकरी अडचणीत आहेत. आपल्यासोबत जे शेतकरी आहेत काय सांगतात, ट्रॅक्टर चालक असतील किंवा जेसीबी चालक असतील, यांचे भाव डिझेल मिळत नाहीये,
सरकारकडून तुमची नेमकी काय अपेक्षा आहे आता? आम्हाला पैसे देऊन आम्हाला तेल मिळत नाही. तिथं 1000 रुपयाचा 1 घंटा भाव होता, आज तिथं जेसीबीचा याचा 1500 रुपये रेट झालेला आहे. आणि शेतकऱ्याला 7-12 घेऊन 10-10 12-12 तास बसून फक्त 10 लिटर तेल भेटतंय. म्हणजे पैसे देऊन, आमच्या घामाचे पैसे देऊन आम्हाला तेल मिळत नाही. मग आम्ही काम करायचं कसं? म्हणजे शेतकरी कृषीप्रधान भारत हा कृषीप्रधान देश म्हणून म्हणतो आपण, ते फक्त का नावालाच आहे का सरकारनं नुसतं का झोपं काढायचं का फक्त? शेतकऱ्याला टायमाला वेळेला ते तेल मिळत नसेल तर मग शेतकऱ्यांना कामं करायची कसे? आत्महत्या करायची, दुसरा पर्याय नाही शेतकऱ्यापेक्षा आमच्या. ठीक आहे, शेतकऱ्यांची भावना संतप्त आहे. विशाल, मी येतो तुमच्याकडे. रविकांतजी, या सगळ्या परिस्थितीमध्ये समजा जर दिलासा मिळाला नाही तर थेट या सगळ्याचा काय परिणाम एकूण शेती क्षेत्रावरती भविष्यात संभवतो तुम्हाला? एक तर अर्थकारण बिघडलं शेतकऱ्यांचं, कारण आता त्याला मशागतीला जिथं 1000 रुपये लागायचे तिथं 2000 रुपये लागत आहेत. एकरी तो खर्च दुपटीनं वाढलेला आहे. भविष्यात अजून खतांचे प्रश्न आहेत, पुढचं एल निनो आणि हे सगळे आहेत. तुम्हाला वाटतं शेतकऱ्यांच्या समोरचं हे एक अभूतपूर्व संकट आहे? परिणाम काय संभवतात? डिझेलचं संकट येण्यापूर्वी दिवसाला 10 शेतकरी आत्महत्या करतायत, हे राज्याच्या विधानसभा सभागृहामध्ये एका कॅबिनेट मंत्र्यांनी ऑफिशियली सांगितलेलं आहे. 10 करतायत हे त्यांनी ऑफिशियली सांगितलं, याच्यापेक्षा जास्त शेतकरी दररोज आत्महत्या करतायत. आज परिस्थिती अशी आहे, आता डिझेलमुळे मशागत शेतीची होणार नाही डिझेल अभावी, आणि पेरणी पण होणार नाही. त्यामुळे देशात अन्नधान्याचं उत्पादनच होणार नाही. समजा 100 मेट्रिक टन होत असेल तर ते 25 मेट्रिक टनच होईल. कमी लोकांच्या वाट्यावरती डिझेल येईल आणि तेवढी शेती होईल. त्यामुळे देशासमोर प्रचंड मोठं संकट येणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि गावगाड्यातला सामान्य माणूस आत्महत्या करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरणार नाही. आम्ही कुणाला प्रोत्साहित करत नाहीये, पण ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारून चालणार नाही. प्रचंड मोठं संकट येणाऱ्या काळामध्ये आहे. म्हणून राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की दुनिया इकडची तिकडे करा, पण गावगाड्यातल्या शेतकऱ्यांना जगवा आणि त्यांना पेरणी करण्यासाठी साधनं उपलब्ध करून द्या. नाही तर देशासमोर सगळ्या गोष्टी तुम्हाला आयात कराव्या लागतील भविष्यामध्ये. आताच तर आपण भरपूर गोष्टी आयात करायला सुद्धा अनेक मर्यादा आहेत ना. आता आपल्याला तेल आयात करायला एवढी मर्यादा आली म्हणून तर ही परिस्थिती निर्माण झाली ना. मग हे तेलबिया उत्पादकांना सर प्रोत्साहन देत नाही. आपल्या देशातल्या सोयाबीनवाल्याला मारायचं, तेलबियावाल्याला मारायचं, कसं उत्पादन होणार आहे देशामध्ये मला सांगा तुम्ही? सोयाबीनला जर चांगला 10,000चा भाव मिळाला तर लोक सोयाबीन लावतील, तेलबिया लावतील, पण हे भावामध्ये पाडतात. एका क्विंटलचं उत्पादन खर्च 7,500 आहे आणि भाव मिळतो आम्हाला 4,000. आम्ही कसं काय जगणार आहे? खरं तर माझं ह्याच्यात तुमच्यात अजून एक जोडतो. आत्ता सरकारनं अशा परिस्थितीमध्ये ही सूचना आहे, कुणी ऐकली तर बघा, म्हणजे काय करता येईल तर बघा म्हणावं सरकारला. विनोदजी सांगा, आज शेतकऱ्याला प्लॅन दिला पाहिजे आपण सगळ्यांनी. सरकारला अंदाज असेल पुढच्या काळात कशाची कमतरता येणार आहे. काय होतं, आपल्याकडे सगळे शेतकरी सरसकटपणे एकच पीक घेतात. आज तेलबियाचं खूप मोठं संकट जर निर्माण झालं तर आपल्याला पुढच्या संकटातून वाचण्यासाठी शेतकऱ्यांना आता तुम्ही खरीपामध्ये तेलबियांवर काही जण कुठल्या तेलबिया घेता येतील, त्याची बियाणं उपलब्ध करून देता येतील का? 4 पैसे शेतकऱ्याला कसे मिळतील, ते कुठले वाहन घेतले पाहिजेत, काय घेतलं पाहिजे, यासाठी तुम्ही देशातल्या शेतकऱ्यांना रोडमॅप द्यावा लागेल, सांगावं लागेल इथल्या शेतकऱ्यांना. आणि त्याच्याशिवाय हे होणार नाही. तुम्ही अशा आविर्भावात राहता कामा नये. हे सगळे शास्त्रज्ञ सगळ्यांनी आता युद्ध पाहते. ही युद्धजन्य परिस्थिती आहे. युद्ध तिकडे लढलं जाते असं नाही. हे युद्ध आपल्या घरात आलंय, बांधावर आलंय. इथल्या शेतकऱ्याला सांगावं लागेल ह्या युद्धजन्य परिस्थिती आपल्याला काय करावं लागेल. तुम्ही तयार आहात का विनोदजी? 100% विलाजी, शासन म्हणून शासन या सगळ्या बारीक बारीक गोष्टीवर विचार करतंय. प्रत्येक समाज घटकावर त्या ठिकाणी विचार करतंय आणि प्रामुख्याने त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी त्या ठिकाणी विचार करतंय. आणि म्हणून शेतकरी हिताच्या ज्या ज्या गोष्टी या संकट काळात करता येईल, आणि हे संकट काही भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं किंवा आपल्या देशाच्या सरकारनं ओढ नाही, तरी सुद्धा शासन म्हणून आपली शासनाची जबाबदारी शासन त्या ठिकाणी पार पाडताय. आणि या सगळ्या संकटातून शेतकरी असेल, आपला भारतीय नागरिक असेल, कसा सुखात सोयीनं समाधानात त्यातून बाहेर पडेल यासाठी भारत सरकार, राज्य सरकार त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. सगळ्यासाठी काय काय करता येईल ते सगळं प्लॅन आणि रोडमॅप त्या ठिकाणी शासन आखतंय. तशा पद्धतीने शासन वाटचाल करतंय. परंतु विरोधकांनी मी सांगितलं की फक्त विरोध म्हणून राजकारण करू नये, फक्त टीका टिप्पणी करायची म्हणून करू नये, किंवा काहीतरी वाती गंगात हात धुवून घ्या अशा पद्धतीचं राजकारण करू नये, तुझं लोकांची माती भडकवण्याचं काम करू नये. या ठिकाणी लोकांना न्याय मिळावा याच्यासाठी जरूर भांडावं. नाही, तुम्ही त्यांना सल्ले देता, तुम्ही पण क्रेडिटचं राजकारण करू नका ना. नको तिथे क्रेडिटचं राजकारण तुम्ही पण करताना सत्ताधारी लोक.
तुम्हाला आम्ही प्रश्न विचारायचे नाही. तुम्ही जो अन्याय आमच्यावर करतो आम्ही सगळं आणि करायचं. म्हणजे विनोदजी एक मिनिट विरोधकांनी आपलं राजकारण संपवून घेण्याचा प्रयत्न करू नये हे नक्की आहे, करू नये. संकटाचा काळ आहे, पण त्यांचं काम आहे तुम्हाला प्रश्न विचारणं. लोकांनी त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे विरोधक म्हणून. तुम्हाला प्रश्न विचारले म्हणजे ते काय चुकीचं नाहीये. काकासाहेब, वेळ संपलाय, माझा वेळ संपलाय. ह्या संकटाच्या काळात सगळ्यांनी हातात हात घालून काम करणं गरजेचं आहे. तुम्ही केवळ राजकारणाला राजकारण न करता अपेक्षा काय आहे, काय केलं पाहिजे. आपण एका हातात हात घालून पुढे जाऊया, परंतु सत्ताधाऱ्यांनी प्रामाणिकपणे कुठेतरी सांगणं गरजेचं आहे. कबूल व्हा ना केलं तरी, एकदा तरी तुमचा अपयश सांगा ना एकदा तरी. काय अपेक्षा आहे, काय अपेक्षा काय तुम्हाला, काय अपेक्षा आहे, शेतकऱ्यांना दिलासा कसा द्यावा. विनोद वाघजींनी राजकारण न करता प्रामाणिकपणे शासनाने सांगितलं पाहिजे की हे राज्यावरचं देशावरचं नाही जागतिक संकट आहे, सगळ्यांनी एका हातात हात घालून जाऊया. परंतु वास्तवस्थिती तुम्ही सांगा. एकीकडे मुख्यमंत्री सांगतात की आमच्याकडे पुरवठा भरपूर आहे, आमच्याकडे स्टॉक भरपूर आहे, आणि दुसऱ्याकडे पंपावर हाणामारी होत आहेत, तलवारी निघत आहेत. म्हणजे हा जर विरोधाभास होणार असेल, तलवारी काढणार काय कार्यकर्ता होता, तो शेतकरी होता. त्यामुळे राजकारण करू नये आणि प्रामाणिकपणे हात जोडून नम्रतेने शेतकऱ्यांची संवाद साधणं गरजेचं आहे. मगरुरीची भाषा चॅनलवरती येऊन तुम्ही माझा या देशातल्या या राज्यातल्या ठीक आहे, राज्यातला शेतकरी सगळं ऐकतोय. मला वाटतंय राजकीय पक्षांच्या राजकीय आरोप प्रत्यारोपांना आपण सगळ्यांनी गाळलं पाहिजे. आणि त्यातलं जे चांगलं आहे ते चांगलं हे आहे की आज या राज्यापुढे एक अभूतपूर्व संकट आहे का, तर आहे. देशाच्या प्रमुख असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या गोष्टीची जाणीव आपल्या सगळ्यांना करून दिलेली आहे. या संकटाच्या काळामध्ये आपण त्याची जाणीव ठेवून वागलं पाहिजे. जिथं बचत करता येईल ते केलं पाहिजे. पण ज्या गोष्टी आपण टाळू शकत नाही, शेती करणं टाळू शकतो का, नाही टाळू शकत. म्हणजे आज त्याचा प्राधान्यक्रम हा वरचा आहे, तोही इथल्या व्यवस्थेने समजून घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्याला आज डिझेलची जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी आहे त्या कोट्यापेक्षा अतिरिक्त त्यांना डिझेल देऊन त्यांची कामं मार्गी लागतील याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. दुसरं, साठेबाजी अजिबात होता कामा नये. आपल्याकडे एक खूप वाईट पद्धत आहे. अशी अनेक लोक आहेत जे संकटाच्या काळात सुद्धा 4 पैशासाठी हात धुवून घेण्याचं काम करतात. अशा लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण गरजूंना मात्र हे डिझेल पेट्रोल जे आहे ते मिळालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात शेवटी, हा काळ संकटाचा आहे हे सुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगानं आपल्या सगळ्यांना पुढच्या काळामध्ये अतिशय संयमानं पुढे जावं लागणार आहे, हे तितकंच खरं. या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मी त्या शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करतो जे परभणीतून आपल्यासोबत जोडले गेलेले होते. तासभर बिचारे उभे होते आपल्यासोबत या चर्चेमध्ये. आपण प्रयत्न केला की त्यांची भूमिका सुद्धा महाराष्ट्राच्या समोर जाईल. महाराष्ट्राच्या गावगाड्यात आज जे संकट आलेलं आहे त्या संकटाला पुढे ठेवण्याचा हा प्रयत्न होता. बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे जेव्हा आपण हा प्रश्न विचारला होता आज बडे मुद्देच्या माध्यमातून की डिझेल टंचाईनं शेतकरी संकटात सापडलाय का. अनेक संकट आहेत आणि 92% प्रेक्षक म्हणतायत होय, 8% प्रेक्षक नाही असं म्हणतायत. पण या संकटातून त्याची लवकरच सुटका व्हावी, कारण माहीत नाही त्याची परीक्षा कधी संपणार आहे आणि कधी तो संकटातून मुक्त होणार आहे. पण होईल या अपेक्षेसह या बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथे थांबतोय. धन्यवाद.